नाश्ता असो किंवा जेवणासाठी खमंग खुसखुशीत पोटभरीचा हा पदार्थ आपल्याकडे हमखास बनवला जातो. आज आपण अळूचे थालीपीठ बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपे आणि या खमंग खुसखुशीत थालीपीठासोबत चटपटीत चटणी. दोन्हीही पदार्थ काही मिनिटांमध्ये तयार होतात. अळूपासून फक्त वडी न बनवता हे थालीपीठ जरूर ट्राय करा. खमंग खुसखुशीत पोटभरीचा हा पदार्थ महाराष्ट्रीयन घरात हमखास बनवला जातो. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. 4 व्यक्तींसाठी हे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी मध्यम आकाराचे 3 अळूचे पानं घेतले. ते 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर अळूच्या पानाची ही जाड शीर असते ती काढून टाकायची. कारण ती व्यवस्थित चिरली जाणार नाही आणि थालीपीठ खाताना ती दाताखाली येईल. अळूची पानं अगदी बारीक चिरून घ्यायची आहेत. बरं, ही जी पानं आहेत ती वडीसाठी वापरतात ती आहेत. भाजीसाठी आणि वडीसाठी 2 वेगळ्या प्रकारची पानं येतात. तर वडीसाठीची पानं इथे मी वापरली. तुम्हाला हवं असेल तर भाजीसाठी जी अळूची पानं येतात ती देखील वापरू शकतात. अळूची पानं वडीची जरी असतील पण घेताना कोवळी मध्यम आकाराचीच पानं घ्यायची. खूप जाडसर पानं घ्यायची नाही. त्याच्या शिरा जाडसर असतात. हे पानं बारीक चिरले जाणार तर नाही, पण जेव्हा थालीपीठ खाऊ तेव्हा ते दाताखाली येतील, व्यवस्थित शिजले जाणार नाही. म्हणूनच पानं मध्यम आकाराचे घ्यायचे. तर सगळे पानं अगदी बारीक चिरून घेतले. थालीपीठ बनवण्यासाठी 1 वाटी थालीपीठ भाजणी घेतलेली आहे. ही जी थालीपीठ भाजणी आहे ती घरी तयार केलेली, याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. पण जर आता नसेलच तर त्याऐवजी 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी गव्हाचं आणि 1 ते 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं. ते वापरून देखील तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ भाजणी ही थोडीशी रवाळ असते, खूप बारीक पीठ नसतं, त्यामुळे ते छान खमंग खुसखुशीत होतात. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा यामध्ये ओवा घालून घेतला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जी चिरलेली अळूची पानं आहेत ती देखील यामध्येच घालायची. अळूच्या पानासोबतच यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आहे. यामध्ये हिरवं वाटण घालायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घातले आहे. बरं, अळूची पानं खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतात म्हणून आपण लिंबाचा रस किंवा चिंच वापरतो. पण इथे लिंबाचा रस, चिंच न वापरता लोणचं वापरलं आहे. कैरीच्या लोणच्याची 1 फोड आणि थोडासा खार घेतला. पण जर लोणचं वापरायचं नसेल तर त्याऐवजी अर्धा लिंबाचा रसही घालू शकता. हे का घालायचं तर अळूची पानं खाल्ल्यानंतर घशात खवखवू नये म्हणून. आता थोडंसं पाणी घालून ही पेस्ट करून घेतली. लगेचच हा मसाला आपण पिठामध्ये घालून ही कणिक भिजवायची आहे. तर थालीपीठासाठी जी कणिक असते ती थोडीशी मऊसूत भिजवायची. म्हणजे आपण भाकरी बनवण्यासाठी जसं भिजवतो त्यापेक्षा हलकंसं पातळ ही कणिक असतं. थोडं-थोडं पाणी घालून आता थालीपीठाची ही कणिक भिजवून घेऊया. पाणी मात्र लागेल तसंच घालायचं. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला आपण बारीक करून घेतला त्यामध्येच पाणी घातलं आणि ते पाणी हे कणिक भिजवण्यासाठी वापरायचं. चविष्ट, पोटभरीचा आणि बनवायला तितकाच सोपा असा हा पदार्थ आठवड्यातून 1 ते 2 वेळा आपल्याकडे सहज बनवला जातो. आता कणिक भिजवताना थोडं-थोडं पाणी घालून ही कणिक हलकीशी सैल भिजवून घेतली. 5 मिनिटं बाजूला ठेवूया, तोपर्यंत बनवूया चटणी. तर अर्धा ओला नारळ घेतला आहे, त्याचे तुकडे करून घ्यायचे. 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे, 3-4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ घालायचं. हवं असेल तर थोडीशी साखरही घालू शकता. अर्धा लिंबाचा रस घालून घेतला. लिंबाचा रस नसेल तर त्याऐवजी थोडीशी चिंच घालायची. मूठभर कोथिंबीर घातली. थोडंसं पाणी घालून मिक्सरवरनं अगदी बारीक ही चटणी दळून घ्यायची. 1 मिनिटापेक्षाही कमी वेळेत तयार होणारी चटणी जी बनवायला खरंच सोपी आहे. थालीपीठासोबत खायला अप्रतिम लागते. तुम्हाला जर आवडत असेल तर त्यावर फोडणी घालून खाऊ शकता. लगेचच थालीपीठ बनवून घेऊ. तर ही जी कणिक आहे ती थोडीशी सैलसर करून घ्या. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ थोडंसं सैलसर करून लगेचच थालीपीठ बनवायचे. म्हणजे ते व्यवस्थित थापले जातात. थालीपीठ थापण्यासाठी इथे सुती कपडा ओला करून घ्यायचा. हाताला हलकंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग थालीपीठ थापायचे.
थालीपीठ थापण्यासाठी केळीचं पानही वापरू शकता. आता पातळसर थालीपीठ थापून घ्यायचं. थापताना जर हाताला चिकटणार असेल, तर थोडंसं पाणी लावून मग पातळसर हे थालीपीठ थापून घेतलं. तोपर्यंत तवा गरम होण्यासाठी ठेवायचा. थालीपीठ भाजताना तवा चांगला गरम असेल, की मस्त खरपूस असं थालीपीठ भाजलं जातं. तर लगेचच आपण भाजून घेऊया. हा जो तवा वापरला आहे, द इंदूस फेलियनचा कास्ट आयर्नचा तवा आहे. तुम्हाला हवं असेल तर कुपन कोड आहे शगुन12 तो वापरून तुम्ही 12% डिस्काउंट मिळवू शकता. हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर एका बाजूने थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं, पण थालीपीठ भाजताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं. थोडंसं बाजूला तेल सोडून घ्यायचं म्हणजे छान असं खुसखुशीत थालीपीठ तयार होतं. भाजताना घाई गडबड मात्र करायची नाही, नाहीतर आतमध्ये ते कच्चं राहील. मध्यम आचेवर थालीपीठ दोन्हीही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं. थालीपीठ भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. दोन्हीही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. तेल लावायचं आहे. आवडत असेल तर बटर किंवा साजूक तूपही लावून मस्त गरमागरम थालीपीठ खाण्यासाठी तयार. अशाच पद्धतीने राहिलेले सगळे थालीपीठ बनवून घेतले. खरं तर थालीपीठ हा असा पदार्थ आहे जो बनवायला अगदी सोपा आहे. बॅचलर नवशिके देखील सहज बनवतील. नाश्ता, डब्बा किंवा जेवणासाठी आपल्याकडे बनवला जाणारा हा पदार्थ. पोटभरीचा पौष्टिक थालीपीठाचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा. गरमागरम थालीपीठ त्यासोबत लोणचं, चटणी किंवा काहीही नसेल तरी नुसतंच खायला अप्रतिम लागणारं अळूचं थालीपीठ. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.